जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट राज्याच्या राजकारणातून दुःखद बातमी येत आहे। एकनाथ शिंदे यांचा जवळचा नेता आणि गुवाहाटीला गेलेला आमदार झालेला हा नेता अखेर काळाच्या पडद्याआड एकनाथ शिंदेंना जबर धक्का। नेमकं तो कोणता नेता आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला राजकीय घडामोडी दररोज पाहायला मिळतील। आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार चालू असताना एकनाथ शिंदेंचा जवळचा नेता, जो 2022 मध्ये शिवसेनेत 2 गट पडले, एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले, उद्धव ठाकरेंची खुर्ची घालवली आणि त्यानंतर जो सत्ता संघर्ष सुरू होता त्यामध्ये एकनाथ शिंदेंना साथ देणारा हा सर्वात जवळचा नेता, त्याचं अखेर आज दुःखद निधन झालेलं आहे। नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या धामधुमीतून एकनाथ शिंदे त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला सुद्धा गेले होते। अशाच मध्ये आज त्या नेत्याची प्राणज्योत मालवली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला असताना शिंदे गटातून एक महत्त्वाची आणि दुःखद बातमी समोर आलेली आहे। तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदेंचे जवळचे सहकारी गुवाहाटीला गेलेले यांचं निधन झालेलं आहे। मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आमदार राहिलेले विश्वास नांदेकर यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच यवतमाळ जिल्ह्यात शोककळा पसरलेली आहे। विश्वास नांदेकर हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते। गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिंदे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी हळहळ व्यक्त केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 डिसेंबर रोजी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून उपचाराबाबत सविस्तर माहितीसुद्धा घेतली होती। त्या भेटीदरम्यान नांदेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं दिसून आलं होतं। यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व नांदेकर यांनी केलं होतं। शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली। तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला। ते आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच आवाज उठवत असत। विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांच्यावर चंद्रपूर, यवतमाळ लोकसभा क्षेत्राच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। 2 महिन्यापूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत बिघडत गेली आणि प्रकृती अधिक खालावली। अखेर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले। विश्वास नांदेकर यांच्या निधनाची बातमी वणी परिसरात पोहोचताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे। त्यांच्यावर वणी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यामुळे आज शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो। परंतु त्यांनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला होता। त्यामुळे आज जुना शिवसैनिक हा शेवटी अंतिम संस्कारात विलीन झाला। तर मित्रांनो, आपण सुद्धा आपल्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कमेंटमध्ये नक्की व्यक्त करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।